नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. हंगामाच्या बाबतीमध्ये पुरंदर तालुक्याचं जे कृषी विभागाचं नियोजन आहे साल 2020साठी, त्या संदर्भामध्ये आजची खरं ही प्रेस कॉन्फरन्सच्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर बोलवलेली की साधारणतः आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून खरीप हंगामाचं जे नियोजन केलेलं आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे करोनाच्या या आजारामुळे त्या ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे खरीपाची मीटिंग त्या ठिकाणी होऊ शकली नाही, परंतु शासकीय पातळीवरती शासनाच्या सर्व कृषी अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या सोबत त्या ठिकाणी मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये जे नियोजन झालेलं आहे ते पुरंदर तालुक्याचं खरीप हंगामाची सर्व पूर्वतयारी त्या ठिकाणी परिपूर्णपणे झालेली आहे. साधारणतः तालुक्यातलं जे खरीप बाजरीचं जे एकूण क्षेत्र आहे 13,345 हेक्टर एवढं क्षेत्र आहे. त्याच्यासाठी पेरणी करताना 533 क्विंटल बियाणाची आवश्यकता आहे. त्याची पूर्तता म्हणजे आजपर्यंत 155 क्विंटल जवळपास बियाणं आलेलं आहे. बाकीचंही बियाणं जे आहे ते इन प्रोसेस आहे. 30 मेपर्यंत मला वाटतं साधारणतः ते संपूर्ण बियाणं पूर्णपणे आपल्या तालुका लेवलला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर भाताचं क्षेत्र जे आहे तालुक्यातलं ते 1333 हेक्टर एवढं क्षेत्र आहे. दरवर्षी 80% शेतकऱ्यांना बियाणं त्या ठिकाणी बदल करत असतात. आपण 480 क्विंटल बियाणं त्या ठिकाणी उपलब्ध करतो आहोत. आजपर्यंत आपल्याकडे 380 क्विंटल तालुक्यामध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी पोचलेलं आहे. बाकीचंही बियाणं त्या ठिकाणी उपलब्ध होतं आहे. भुईमुगाचं जे क्षेत्र आहे ते 2365 हेक्टर आहे. त्याच्यामध्ये 756 क्विंटल आपल्याला एकूण त्या ठिकाणी मागणी आहे. 200 क्विंटलपर्यंत जवळपास आपल्याकडे बियाणं उपलब्ध झालेलं आहे. 177 क्विंटल आहे. बाकीचंही प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे बियाणाच्या बाबतीमध्ये बाजरी असेल, भात असेल, भुईमुग असेल, सोयाबीनचं क्षेत्र कमी आहे आपल्याकडे. त्याचप्रमाणे वाटाण्याच्या बाबतीमध्ये पण 1300 हेक्टर क्षेत्र आहे. तिथं 1000 क्विंटलची मागणी आहे. तेही बियाणं आपण त्या ठिकाणी उपलब्ध करतो आहे. तर आपल्या संदर्भातून मला सर्व शेतकरी बांधवांना तालुक्यातल्या माहिती द्यायची आहे की आपण परिपूर्णपणे त्याचं नियोजन खरीप हंगामाचं आपल्या तालुक्यातलं पूर्णपणे केलेलं आहे. त्याच्यामध्ये बियाणाची उपलब्धता संपूर्णपणे त्या ठिकाणी कृषी खात्याच्या माध्यमातून होते आहे. रासायनिक खतांची पण मागणी ज्या प्रमाणामध्ये आहे त्याप्रमाणे आवंटन तयार केलेलं आहे. पुरवठाही त्याच्या प्रमाणामध्ये होतो आहे. कुठल्याही प्रकारचा तुटवडा त्या ठिकाणी खरीप हंगामाची एकूण प्रक्रिया राबवत असताना, पूर्वतयारीची प्रक्रिया राबवत असताना खतं बियाणांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कुठलीही त्या ठिकाणी येणार नाही. शासन कृषी विभाग पुरंदर तालुक्याचा त्याच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे सक्षमतेने आणि कार्यक्षमतेने परिपूर्णपणे त्या ठिकाणी त्या खरीप हंगामाच्या तयारीसाठी त्या ठिकाणी सक्षम आहे. हे संपूर्ण खतं, रासायनिक खतं आणि बियाणं पुरंदर तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे काही भागांमध्ये विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून बियाणं आणि रासायनिक खतं आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत. पोच करण्याचं नियोजन केलेलं आहे. काही ठिकाणी हे ऑलरेडी नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी ह्या गोष्टी पोच पण झालेल्या आहेत. हे आपल्या सर्वांना सांगायचं होतं. मी सगळ्या गोष्टींचे एकत्र वृत्तांत देतो, सारांश देतो, त्यानंतर आपण एकत्रितपणे बोलूयात. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये कृषी खात्याच्या माध्यमातून जवळपास 15 शेतकरी गट, विविध गटांच्या माध्यमातून पुणे असेल, पुण्याच्या परिसरामध्ये हवेलीचा भाग असेल, या भागांमध्ये भाजीपाला असेल, फ्रूट असतील, याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सप्लाय करायचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 314 मेट्रिक टन एवढा भाजीपाला आपण त्या माध्यमातून मला वाटतं 27 मार्चपासून आज अखेरपर्यंत त्या ठिकाणी आपण पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या बाकीच्या भागांमध्ये त्या ठिकाणी जातो. याच्यामध्ये इंडिपेंडंट शेतकरी गट कृषी खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी हा भाजीपाला सप्लाय करायचा प्रयत्न करतो आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे पुण्यामधले किंवा आपल्या सासवडमधलं असेल, निरेमधलं असेल, जेजुरीमधलं असेल, हे मार्केट्स
बंद असल्यामुळे लॉकडाऊनमुळे, त्यामुळे हा जो अडचण येत होती त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही म्हणणार नाही की 100% सपोर्टिव्ह आहे शेतकऱ्यांना, परंतु काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा माल पुण्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या 15 शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. त्याचप्रमाणे तालुक्याच्या विविध भागांमध्ये जे बांधावरती बियाणं आणि खतं वाटप करायचं आहे त्याच्यामध्ये जवळपास 26 शेतकरी गट जे आहेत ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. 26 शेतकरी गट जे आहेत ते परिंचे मंडलमध्ये, त्याचप्रमाणे सासवड मंडलमध्ये 6 बचत गट आहेत पोच झालेले, पिसर्वेमध्ये 22 आणि जेजुरी मंडलमध्ये 24 अशा प्रकारे रासायनिक खतं आणि बियाणं त्या ठिकाणी पोच झालेले आहेत. आणि त्याचं जे पुढचं नियोजन आहे ते नियोजनसुद्धा शेतकरी बचत गटांचं आणि रासायनिक खतं आणि बियाणांच्यासाठी त्या ठिकाणी परिपूर्ण झालेलं आहे. एकूण 99 गावांच्यामध्ये ह्या ठिकाणी परिपूर्णपणे ते सगळी बियाणं आणि खतं पोचवण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा पोचवतो आहोत हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. कारण बरेच वेळा कानोसा घेत असताना काही ठिकाणी चर्चा झाली की खतांचा तुटवडा आहे किंवा बियाणांचा तुटवडा असणार आहे. तर ह्या गोष्टींची खुसफुस त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे मला सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती करायची आहे की पुरंदर तालुक्याचं कृषी खातं, महाराष्ट्र शासनाचं कृषी खातं त्या ठिकाणी सक्षम आहे. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून, शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून आणि विकास संस्थांच्या माध्यमातून बियाणं आणि खतं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सक्षमपणे त्या ठिकाणी करतो आहोत. आता आपले काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी विचारू शकता सर. सोयाबीनचं आपल्या तालुक्यामध्ये क्षेत्र जे आहे ते फक्त 90 हेक्टर आहे, त्यामुळे अतिशय कमी आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे उपलब्धसुद्धा आता आपल्याकडे जी मागणी आहे ती केवळ 41 क्विंटलची आहे, परंतु आपल्याकडे 150 क्विंटल त्याचं आवंटन म्हणजे उपलब्धता त्याची 150 क्विंटलपर्यंत झाले. एक्सेस आपल्याकडे उपलब्ध आहे सोयाबीनचं पीक आणि पोच येते. मागे काय झालं याच्यापेक्षा जास्त इथून पुढच्या काळामध्ये खतं आणि बी बियाणांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कृत्रिम म्हणा किंवा नैसर्गिक म्हणा अशा प्रकारची टंचाई होणार नाही. या नैसर्गिक आपत्तीवरती मात करून आपण निश्चितपणे परिपूर्णपणे त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ज्याला जी मागणी आहे त्याप्रमाणे ते पोहोचवण्याचं काम करू. नंतर ज्या ठिकाणी बचत गट नाही आहेत त्या ठिकाणी विकास सहकारी संस्था ज्या आहेत त्या भागातल्या सक्षम त्या विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून ते आपण पोहोचवणार आहोत. कृषी खातं आणि त्या भागांमधल्या विकास सहकारी संस्था. मला नाही वाटत त्याच्या व्यतिरिक्त पर्यायाची आवश्यकता आहे, कारण संपूर्ण तालुका आणि सगळी गावं आपण त्याच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायची की आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः 47,000 शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असणारे आहेत. 47,000 शेतकरी. पंचायत समितीचे BDO असतील, तहसीलदार मॅडम असतील, जिल्हा परिषदचे CEO आणि कलेक्टर साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आम्ही स्वतः टार्गेट ठेवलेलं आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सूचना करतो आहोत की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी रोहियाच्या माध्यमातून, रोजगार हमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जॉब कार्ड त्या ठिकाणी उपलब्ध करावे, जेणेकरून शेतीची कामं असतील त्याचबरोबर विकास कामांच्यासाठी सुद्धा या जॉब कार्डचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाचं, केंद्र शासनाचे विकास कामांच्यासाठीचे जे फंड आहेत त्याची उपलब्धता कमी प्रमाणात असणार आहे. त्याचप्रमाणे काही मजूर आहेत जे बाहेरगावचे आहेत, म्हणजे राज्यातले बीड असेल, उस्मानाबाद असेल किंवा इतर जिल्ह्यांमधले आहेत, त्याचप्रमाणे परराज्यातले आहेत. ह्या मजुरांनासुद्धा जॉब किंवा रोजगार त्या माध्यमातून उपलब्ध व्हावा. महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ह्या योजनेसाठी त्या ठिकाणी
जो 218 रुपये मजुरीचा दर होता तोही वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आज 20 रुपये 238 रुपयांपर्यंत तो गेला आहे. आणखी वाढवण्याची मागणी आम्ही करतो जेणेकरून सक्षमतेने रोजगार ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होईल. ग्रामीण भागाबरोबरच सासवड आणि जेजुरी या दोन्ही क वर्ग नगरपालिकांमध्ये आपण त्या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावरती पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये या दोन्ही नगरपालिकांमध्ये सुद्धा आपण रोजगार हमीच्या योजनांची ही संकल्पना त्या ठिकाणी राबवतो. आणि मला त्या ठिकाणी खात्री आहे प्रशासनाचे सर्व अधिकारी, सर्व तालुक्यातले ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याचप्रमाणे नगरपालिकांचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आम्ही 40,000पर्यंत रोजगार रोह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध करू शकतो. तर त्याच्याबाबतच सुद्धा आपण जागरूकता, जे जॉब कार्डच्या बाबतीत सुद्धा जागरूकता आपण सर्व पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी लोकांच्या मध्येही करावी. आम्ही तशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना त्या ठिकाणी उद्यापासून सोमवारपासून त्या ठिकाणी देतो आहोत. आणि विशेषतः याच्यामध्ये आम्ही रस्ते असतील सिमेंटचे, पेवर ब्लॉक असतील, नाला बिल्डिंग, गांडूळ शेती, बांधबंदिस्ती असेल, माती नाला असेल, फळबागांची लागवड असेल भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून, किंवा त्याचबरोबर शेतीचे बांध असतील, शेतीच्या बांधावरची झाडांची लागवड असेल, फळबागांचे खड्डे असतील, शोष खड्डे असतील, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची मजुरी असेल, BBMच्या रस्त्यांची मजुरी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रोह्याच्या अंतर्गत घेतो आहोत. त्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणावरती रोजगार जो आहे तो स्थानिक आणि बाहेरच्या मजुरांना आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आता 18 तारखेपासून माझ्या माहितीप्रमाणे पुणे, मुंबईसारख्या काही भागांमध्ये जिथे ग्रीन झोन आहे, जिथे कॅन्टोन्मेंट झोन नाही आहे, त्या ठिकाणी साधारणतः 30-40% तरी हा अर्बन भाग त्या ठिकाणी ओपन होतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मागणी त्या ठिकाणी राहणार आहे. लोकही आता हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पुरंदर तालुक्यामधले जे सीताफळाचे शेतकरी आहेत, मागच्या वर्षी काढलेल्या विविध संस्थांनी, शेतकरी बचत गटांनी, गटशेतीमधल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काढलेला पल्प आहे तो मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. आदरणीय बाळासाहेब पाटील आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याकडे आम्ही मागणी करतो आहोत की सीताफळाच्या पल्पच्या बाबतीमध्ये, कारण जुना पल्प शिल्लक आहे, आज कोल्ड स्टोरेजमध्ये पडलेला आहे. नव्याने सीताफळाचं सुद्धा आता जून-जुलैमध्ये त्या ठिकाणी हे होतं आहे. डाळिंबाचंही उत्पन्न त्या ठिकाणी होणार आहे. तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये सुद्धा शासनाने ॲडिशनल सपोर्ट त्या ठिकाणी आयदर त्याच्या माध्यमातून द्यावा, किंवा शेतकऱ्याचा जो माल आहे त्याच्या बाबतीमध्ये पर्याप्त भांडवल तरी शेतकऱ्याला 0% व्याजदराने उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून जो निघणारा माल आहे, जो मार्केटमध्ये जाईल तो मार्केटमध्ये जाईल चांगल्या ग्रेडचा माल, परंतु जो 2 नंबरचा किंवा छोटा माल असणार आहे त्याचं पल्प काढण्यासाठी जे भांडवल लागणार आहे त्या भांडवलासाठी पर्याप्त उपलब्धता करण्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही ती मागणी करतो आहोत. फुलशेतीच्या बाबतीमध्ये कृषी खात्याला आणि कृषी मंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांना त्या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. परवा आमदारांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा आमचं त्याबाबतची चर्चा झालेली आहे. सगळीकडून त्याची मागणी आहे, कारण सगळ्यात मोठा जो फटका आहे तो फुलशेतीला बसलेला आहे. आणि पुढचे काळसुद्धा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत फुलशेतीच्या बाबतीमध्ये हा विषय खूप मोठ्या प्रमाणावर असणार आहे. मोठी भांडवली गुंतवणूक फुल शेतकऱ्यांची आहे, कारण बरेचसे पॉली हाऊसमध्ये किंवा त्या शेतामध्ये आहेत, तर त्यांची जी भांडवली गुंतवणूक झाली आहे त्यांना एक वेगळ्या प्रकारे कन्सिडर केलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने, केंद्र सरकारने. याच्यासाठीची मागणी आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे केली आहे. आणि मला खात्री आहे ते
शासनाच्या माध्यमातून होऊन जाईल. नेवशे साहेब काय विचारायचं तुम्हाला? सर भाऊ काय विचारायचं का? म्हणजे पंचायत समितीचे कृषी अधिकारी पवार मॅडम आहेत, त्याचप्रमाणे मंडल कृषी अधिकारी साळे आहेत सासवडचे, परिंजाचे फडतरे आहेत, त्याचप्रमाणे जेजुरीचे धुरगुडे म्हणून आहेत आणि बनसोडे म्हणून पिसर्व्याचे आहेत. तर ते नंबर पण जर आपल्या बातमीमध्ये आपण डिस्प्ले करू शकलात तर ते सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत ते नंबरसुद्धा अधिकाऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचून जातील. तर ती एक विनंती मला या ठिकाणी करायची आहे. संबंधात आपल्याकडे काय येतं म्हणजे बियाणं दर प्रमाणात बोला. काय माहिती का, जो बियाणाचा कायदा 1968 आहे त्याच्या अनुषंगानं आपल्या तालुक्यात 2 इन्स्पेक्टर बियाणाचे नमुने काढण्याचे. मागच्या वर्षी त्यांचा फोन आल्यावर मी जाऊन डाऊट आलं की भुईमुगाचं बियाणं बरोबर नाही. तिथे जाऊन मी सॅम्पल काढलं आणि असे खराब होतं ते सॅम्पल फेल झालं. आपण त्याच्यावर कोर्ट केस केली. बियाणामध्ये फक्त कायद्यामध्ये आजचा प्रचलित कायदा आहे तो 65% जर्मिनेशन असेल तर बाकी काही करता येत नाही किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी नाही. तो जुना कायदा आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या अमेंडमेंट होण्याची आवश्यकता आहे. तसा ड्राफ्ट आपला महाराष्ट्र शासनाचा केंद्र सरकारला गेलेला पण आहे. आणि जर कुठं डाऊटफुल असेल तर आपण ट्रूथफुल जे म्हणतो आपण सत्यता त्याचे आपण सॅम्पल काढतो. पंचायत समितीच्या मॅडम जवळपास 100 सॅम्पल काढतात, मी जवळपास 25 सॅम्पल काढतो. 15 टार्गेट असलं माझं तरी 25 सॅम्पल काढतो आणि ते जर्मिनेशन तपासलं जातं. आणि दुर्दैवानं जर एखाद्याचं बियाणं खराब निघलं तर मग आपण त्याला तालुका स्तराची एक कमिटी आहे, तिचे सचिव पंचायत समितीचे कृषी अधिकारी आहेत आणि अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी बारामती सब डिव्हिजनल ऑफिसर, त्यांची एक कमिटी असते. मग टॉपरचं मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कंपनीचा प्रतिनिधी, स्वतः शेतकरी आणि मागीचा आणि सायंटिस्ट असतात. नक्की काय प्रॉब्लेम आहे, बायोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का, टेम्परेचरचा प्रॉब्लेम आहे का, व्हरायटीचा प्रॉब्लेम आहे, त्यांची संयुक्त व्हिजिट होती आणि त्याचा आपण अहवाल शेतकऱ्याला देतो. आणि प्रचलित कायद्यामध्ये असं म्हटलं की तो अहवाल घेऊन शेतकऱ्यांनी ग्राहक मंचामध्ये जायचं आणि तिथं दाद मागायचं. जर बियाणामध्ये कुठं भेसळ होऊ नये म्हणून त्याचं सॅम्पलिंग केलं जातं. सर्टिफाईड बियाणं 100% तपासलेलं असतं. ट्रूथफुलमध्येच थोडे बहुत अडचणी येऊ शकतात, तर आम्ही सॅम्पल काढताना सर्टिफाईडचं कधीच काढत नाही. आम्ही जास्तीत जास्त ट्रूथफुलचेच काढतो आणि जे संशयास्पद असतात, उदाहरणार्थ भुईमुग आहे, सोयाबीन आहे, जिथं क्वांटिटी जास्त लागते तर त्याचे आम्ही जास्तीत जास्त सॅम्पल काढतो. खरीपाचं नजदीकी वाटाणा आहे, बरोबर तालुक्याचा जास्तीत जास्त पूर्ण वेळचं बरोबर पण त्याच्या बाबतीत वाटाण्याचे आपण सॅम्पल काढतो ना. पण वीर फसतात लोकांचं. त्याच्या बाबतीत मी बोलतो भाऊ, आज शासनाच्या माध्यमातून आपण वाटाण्याचं बी मागवलेलं आहे. आपल्याकडे फक्त 1040 क्विंटल वाटाण्याच्या बियाची मागणी झालेली आहे. खरं म्हणजे तालुक्यामध्ये प्रायव्हेट स्वरूपामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणामध्ये वाटाण्याचं बी उपलब्ध होतं. माझं आपल्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्वच बियाणे विक्रेत्या, सर्व दुकानदारांना, सर्व व्यापाऱ्यांना विनंती करायची आहे, माझ्या तालुक्यामध्ये तरी इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बियाणांच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या खतांच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या कुठल्याही योजनांच्या बाबतीमध्ये कुणाचीही हायगय त्या ठिकाणी केली जाणार नाही. मी काय सांगितलं तुम्हाला, इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची हायगय होणार नाही. बाप्पू या ठिकाणी आहेत आपले काळदरीचे सरपंच, त्यांना कल्पना आहे 3 वर्षापूर्वी आपलं भाताचं पीक असंच फसलं होतं, बरोबर ना बाप्पू? 3 वर्षापूर्वी भाताचं पीक फसलं होतं. परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर ते पीक फसलं किंवा बियाणं चुकीचं निघालं, निसर्गाने त्याच्यावरती जर निसर्गामुळे जर ते खराब झालं ते आम्ही ग्राह्य धरू शकतो. परंतु बियाणं चुकीच्या पद्धतीचे असले तर त्या कंपनीपर्यंत पोचण्याचा, शेतकऱ्याला परिपूर्ण मोबदला देण्याचं काम आणि सदर्व प्रत्येक माणसावरती, म्हणजे त्या विक्रेत्यापासून ते त्या सदर कंपनीपर्यंत प्रत्येकावरती त्या ठिकाणी योग्य ती शासकीय कारवाई करण्याचा पर्सनल लेवलवरती आम्ही त्या ठिकाणी नियोजन करणार आहोत. त्यामुळे माझी विनंती खरीपाचा हंगाम सुरू व्हायच्या अगोदर सर्वांना आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुणीही इथून पुढच्या काळामध्ये कुणालाही ग्राह्य धरू नये, प्रामाणिकपणे तळमळीने शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावं. दुसरी विनंती मला आपल्या माध्यमातून करायची आहे सर, आज आम्ही
ह्याच्या करोनाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण तालुक्याचा त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केलेला आहे, जी कुटुंब आपल्या तालुक्यामध्ये पोचली, तालुक्यामध्ये राहत आहेत. आज पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास 34,000 नागरिक हे कॅन्सरग्रस्त आहेत आणि याच्यापैकी जवळपास 90% नागरिकांना कॅन्सर हा केवळ शेतीची औषधं आणि रासायनिक खतं याच्या माध्यमातून झालेलं आहे. मला आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करायची, ज्या वेळेस तुम्ही रासायनिक खतं किंवा औषधं मारतात, स्वतःचे हात, जसं आपण करोनामुळे आपल्या सगळ्यांनाच सवय लागली आहे, स्वतःचे हात स्वच्छ धुणं, साबणाने स्वच्छ धुणं आणि त्यानंतर आपण शेतामध्ये पाण्याने नुसते हात धुतोय आणि शेतामध्ये त्या ठिकाणी तिथंच जेवायला बसतो आपण आणि परत फवारणीला सुरुवात करतो. बरेचसे जे आजार झालेले आहेत कॅन्सरचे आणि ते बरेचशा लोकांना मुखाचे किंवा श्वसनाचे झालेले आहेत, काहींना पॅनक्रियाचे झालेले आहेत. त्याचं केवळ कारण हे आहे. त्याचाही आम्ही आता अभ्यासगट म्हणजे तो रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे ह्या करोनाच्या निमित्ताने सर्वे केल्यानंतर, त्याचाही आम्ही करतो आहोत. काही भागांमध्ये पाण्यामुळे म्हणजे पुरंदर उपसाचा जो भाग आहे त्याच्या भागांमध्ये पाण्यामुळे पण झाण्याची शक्यता आहे. त्याचा सगळ्याचा आम्ही अभ्यास करतो आहोत. परंतु आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगायचा हंगाम सुरू होतो आहे, रासायनिक खतांशी किंवा औषधांशी आपला संपर्क येणार आहे. हा संपर्क ज्याप्रमाणे आपण करोनाच्या या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण आपली स्वतःची काळजी घेतो, तेवढीच काळजी प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये रासायनिक खतं, बियाणं, त्यानंतर रासायनिक औषधं मारत असताना घेतली पाहिजे. ही नम्रपणे विनंती मला त्या ठिकाणी करायची आहे. कारण जी आकडेवारी आहे तालुक्यातली ती खरोखर खूप भीतीदायक आहे. तुम्ही काय म्हणत होता भाऊ? सर्वेमधून पुरंदर तालुक्याच्या पंचायत समिती आणि महसूलच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे आम्ही प्रत्येक कुटुंबाचा सर्वे केलेला आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये आजारी लोकांची, ज्येष्ठ नागरिक आपल्या तालुक्यामध्ये आज 86,000 आहेत. 33,000 लोक हे कॅन्सरग्रस्त आहेत. विविध व्याधीने ग्रस्त असलेले जवळपास 1 लाख लोक आहेत. म्हणजे हे कशासाठी काढलं की उद्या जर आपल्याकडे त्या ठिकाणी, आज आपल्याकडे ग्रीन झोन आहे, परंतु कुणाला लागण झाली तर आपल्याला किती लोकांना सिक्युअर्ड करायला लागणार आहे, त्याच्या दृष्टिकोनातून काढलेली ही आकडेवारी खरं म्हणजे आहे. परंतु ही आकडेवारी खूप भीतीदायक आहे. त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. औषध फवारणीबाबत मुळात औषध कोणत्या प्रकारचं मारायचं, औषध कशा प्रकारे मारायचं, कुठल्याही कृषी सेवा केंद्रावर एकदम बोगस प्रकारे माहिती दिली आहे. कंपन्या मार्केटिंग करतात, या दुकानदारांना सवलती देतात, त्या प्रकारचं औषध फवारणी केली जाते. कृषी खात्याकडून याच्यावर नियंत्रण राहिलं तरच हे कंट्रोलमध्ये येईल. बहुसंख्य कृषी सेवा केंद्रात त्याबाबत बोगस माहिती दिली जाते. हे नाही, हे वापरून बघा, हे नाही झालं की दुसरं वापरून बघा, दुसरं झालं की तिसरं वापरून बघा. शेतकऱ्याचं कंबरड या प्रयोगातच गेलेलं आहे. पेशंटला चिठ्ठी दिली जाते डॉक्टरकडे, मी तर कोणी चिठ्ठीच देत नाही ना, दुकानदारच ठरवतो तुझ्या पिकाला काय मारायचं. आणि इतकी त्यामध्ये जेवढे माल प्रॅक्टिस आहे, कारण कृषी यंत्रणा तेवढी पोहोचत नाही शेतकऱ्याला. नाही, कृषी यंत्रणेच्यापेक्षा मी सांगितलं ना आपल्याला, आता शासनाचा वाटाणाचं बी उपलब्ध आहे, परंतु आपण प्रिफर काय करतो? शासकीय दवाखाना उपलब्ध आहे, आपण प्रिफर काय करतो? खाजगी. आज खाजगी वाईट आहे असं मला म्हणायचं नाही आहे, पण काही ठिकाणी चुकीच्या प्रॅक्टिस चालू राहतात. जुनं जे आहे ऑर्गॅनिक शेती जे म्हणतो, ऑर्गॅनिक शेती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. रासायनिक खतांच्यापेक्षा आपण आपली बियाणं, म्हणजे पूर्वीच्या काळी मला आठवते आपण प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आपल्या माळ्याला त्या ठिकाणी आहे ना, तुमचं लसूण लावलेला असायचा, कांदा लावलेला असायचा, घरी सगळी बियाणं असायची, भाताची बियाणं आपल्याकडे असायची, सगळी बियाणं आपल्याकडे असायची. आपल्या उकिरड्यातलंच खत आपण वापरत होतो. पण आज झालेलं आहे की 100% शेतकरी हा 100% भांडवली खर्च बाहेरचा करतोय. आज शेतकरी कर्जबाजारी व्हायचं मूळ कारण ते. त्यामुळे आता वेळ आली आहे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आणि आपल्या भवितव्यासाठी सुद्धा. कारण पूर्वीच्या काळी नैसर्गिक आपत्ती आली तरी शेतकरी कर्जबाजारी होत नव्हता. का? कारण भांडवली खर्च कमी होता. आज शेतीमध्ये पहिल्या दिवसापासून आजची नांगरटसुद्धा आपली काय होती आहे, आपली नांगरटसुद्धा आज आपण ट्रॅक्टरनी करतो आहे. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून शेतकऱ्याला खर्च आहे. पूर्वीच्या काळी
वांगुळ्याने नांगरट होत होती. आज आम्ही ती प्रक्रिया कृषी खात्याच्या माध्यमातून राबवणार आहोत. विकास सहकारी संस्था किंवा जे शेतकरी बचत गट आहेत यांना आम्ही आव्हान करणार आहोत की जे शासनाचे आता ट्रॅक्टर अवजारं मिळणार आहेत ते शेतकरी गटांनी किंवा विकास संस्थांनी घ्यावेत. आपण भांडवली गुंतवणूक करण्यापेक्षा जे आपल्या शेताला लागतंय ना, तुम्ही त्या विकास संस्थेकडून किंवा शेतकरी बचत गटाकडून त्या वस्तू घ्या, त्याचा वापर करा, त्याचं जे भाडं येते ते तुम्ही द्या आणि त्याच्या बदल्यामध्ये जेणेकरून आहे ना शेतकऱ्याने उद्याच्या काळामध्ये कमीत कमी भांडवली खर्चामध्ये उत्पन्न घेतलं पाहिजे आणि जे उत्पन्न आहे तो नेट प्रॉफिट असला पाहिजे. आज शेतकऱ्याला कळतच नाही प्रॉफिट आहे का नाही आहे, कारण त्याचं काय आज हायब्रिड पीक आहे, रासायनिक खतं खरेदी करताय, औषधं खरेदी करताय. पहिल्या दिवसापासून शेताला लागणारं खर्च तुमची स्वतःची मेहनत सोडली ना तर सगळा खर्च जो आहे हा बाहेरचा खर्च आणि त्याच्यामुळे 100% भांडवली गुंतवणूक आहे आणि हा संपूर्ण व्यवसाय शेतीचा जो तो निसर्गावरती अवलंबून आहे. त्यामुळे एखादं निसर्गाची आपत्ती झाली, आज मागच्या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूरसदृश्य परिस्थिती आली, 100% शेतकरी हा पूर्णपणे 100% लॉसमध्ये गेला. गेल्या वर्षी आपण आमदार नव्हता पण आपण प्रबळ याच्यातून काम करत तालुक्यात. गेल्या वर्षी पूर परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली, अचानक पाऊस पडल्यामुळे तो उच्चला पाहिजे. तर आपण अनेक मागण्या केल्या होत्या, पण आपल्याकडे पूर रेषा नियंत्रण हा काय भाग आहे का तालुक्यात केलं ना. पूर आपल्या संपूर्ण करा नदीवरती पूर रेषा नियंत्रणाचं इरिगेशन खात्याच्या माध्यमातून, आता हा कृषीचा विषय नाही आहे तुम्ही काढलेला, परंतु एक मिनिट ऐका ना, पाटबंधारे हा पूर रेषा नियंत्रण लाईन रेड लाईन आपण पूर्ण कऱ्हा नदीचं, त्याचप्रमाणे मोठ्या नद्या आहेत म्हणजे काळदरीपासून निघणाऱ्या ओढा आणि नंतर त्याचं होणारं नदीमधलं रूपांतर, सगळ्या ह्याची पूर रेषा जी आहे ती आपण त्या ठिकाणी फायनल करतो आहोत. पूर रेषेच्या बाबतीमध्ये नगरपालिका सासवड असेल, वेगवेगळ्या ग्रामपंचायती असतील, आपण संपूर्ण पुरंदर तालुक्याच्या एंडपर्यंत कऱ्हा नदीच्या पूर रेषेसाठी त्या ठिकाणी इरिगेशन खात्याला पत्र दिलं आहे. परंतु मधल्या काळामध्ये लॉकडाऊनमुळे ते थांबलं आहे, परंतु पूर रेषा ही सगळ्या ठिकाणची आपण त्या ठिकाणी फायनल करतो आहोत. त्याच्यामधली जी अतिक्रमणं असतील ती निश्चितपणे त्या शेतकऱ्यांना विनंती करून नॅचरली ना. एक मिनटं भाऊ, मला काय म्हणायचं आहे, पालिकेची अतिक्रमणं नाही आहेत त्या ठिकाणी. एक मिनटं ऐका माझं क्लिअर, लेट मी क्लिअर एक गोष्ट, पालिकेची अतिक्रमण नाही आहेत. अतिक्रमण कशाला म्हटलं जातं, ज्या वस्तूचा वापर त्या ठिकाणी होतो. सासवड नगरपालिका असेल किंवा विविध गावच्या स्मशानभूमी किंवा दहाव्याची ठिकाणं असतील, ही त्या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये दहाव्याला कोणी तिथं राहायला जात नाही किंवा स्मशानभूमीमध्ये कोणी राहायला जात नाही. त्या जागा ह्या आपल्याकडे पूर्वापार आपल्या इतिहासाची आपल्या पुराणाची परंपरा आहे. त्यामुळे नदीच्या काठावरतीच ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या नदीच्या काठावरती किंवा ओढ्याच्या काठावरती होतात. त्यामुळे त्या ठिकाणी अतिक्रमण म्हणता येणार नाही. परंतु अतिक्रमण आपण कशाला म्हणतो, पूर रेषेमध्ये नदीचा फ्लो किंवा ओढ्याचा फ्लो हा बदलला जाऊ नये. ते बदलणारं जर अतिक्रमण असलं तर ते दुरुस्त करून त्या ठिकाणी आज जर बघायला गेलं नदीचा काठ, नदीचा पूर रेषेपर्यंतची नदीची जागा ही पाटबंधारे खाते आणि इरिगेशनच्या ताब्यामध्ये असती. त्यांना तशा, एक मिनटं ऐका ना, त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. आता पूर रेषेमध्ये एकदा रेड लाईन डिफाईन झाली की रेड लाईनच्या आतमध्ये जर काही बांधकामं किंवा जर काही शेती येत असेल किंवा जर काही अतिक्रमण येत असेल तर ती सगळी अतिक्रमणं त्या ठिकाणी काढण्यात येणार आहेत. सांगितलेलं आहे ऑलरेडी भाऊ. आज काय झालं, खरीपाच्या ह्याच्यामध्ये आपण अतिक्रमणाच्या चालेल ना.
आम्हाला तुम्हाला विचारायचं की आता पुढं काय करणार आहात आमदार म्हणून? बरोबर आहे, तुम्ही विचार ना तो आमचा राईट आहे. चालेल ना. त्याच्या अनुषंगाने एक नियंत्रण रेषेवर त्याचं जर ते आपण ज्यावेळी निश्चित करतो त्याचं प्रमुख पण असतो तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी कसं इरिगेशनच्या माध्यमातनं त्या ठिकाणी पूर्ण नियंत्रण रेषा फायनल होणार आणि त्याच्यामधलं जे अतिक्रमण आहे ते महसूलच्या माध्यमातनं त्या ठिकाणी काढलं जाणार कारवाई करून. फक्त आमदार साहेब तुम्ही महसूलला सूचना करायचा आमदार आहात तुम्ही त्यांना अधिकार तुम्हाला कारण त्यांच्याकडे अजूनही काही करत नाही पूल रेषेची काहीच नाही जेव्हा बोलतो आम्ही तहसीलदार काय 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 पूल रेषेच्या नियंत्रणाची अजून तरतूद नाही त्यांच्याकडे. एक मिनिट ऐका ना. पूर रेषेची तरतूद ही इरिगेशनमध्ये असते. महसूलचं काम फक्त आहे की त्या कंट्रोलिंग ऑन दिस मॅटर तहसीलदार फायनल अथॉरिटी. तहसीलदार इज अ कंट्रोलिंग अँड अ फायनल अथॉरिटी आफ्टर डिसाइडिंग ऑफ अ रेड लाईन. त्याच्यामध्ये रेड लाईन एक असते, ब्ल्यू लाईन एक असते. ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या मधला बफर एरिया असतो. रेड लाईनच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम त्या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये, ओढ्याच्या पात्रामध्ये नसलं पाहिजे. आपण रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन फायनल करण्याच्या कंपल्सरी सूचना त्या ठिकाणी सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी दिल्यात की जेणेकरून पुन्हा एकदा जर अतिवृष्टी झाली तर कार्याच्या पात्रामध्ये किंवा काळदरीचं खोरं असेल, नारायणपूरचं खोरं असेल, गराड्याचं खोरं असेल किंवा खाली हवेलीमधलं मांगडेवाडीचं हे असेल, ह्या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पूरसदृश्य परिस्थिती होऊ नये आणि पूरसदृश्य परिस्थितीमध्ये लोकांचं नुकसानही होऊ नये. आता या खरीप हंगामासंबंधी प्रश्न आहे. या ज्या बोगस कंपन्या येऊन मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करतात औषधं आणि त्याची विक्री ग्राहकाला खरेदी करायला भाग पाडतात. पाऊस पडला की शेतकरी गर्दी करतात दुकानात. तिथं कुणाचाच कंट्रोल नसतो. ते भराभरा बाजरी जे उपलब्ध असतात ते पेरतात. औषधाबाबतीत तीच परिस्थिती आहे. आम्ही कृषी खात्याच्या माध्यमातून जिल्ह्याचे कृषी अधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करून आहे ना आम्ही इमिजिएटली आहे ना सर्व जे तालुक्यातले कृषीचे सगळे दुकानदार आहेत किंवा सगळे व्यावसायिक आहेत त्यांची सगळ्यांची एकत्र झूमवरती मीटिंग घेऊन आम्ही त्यांना सूचना करू. त्यांना सांगू की कुठल्याही प्रकारच्या कंपन्या ही प्रायोरिटी ज्यावेळेस तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती, तुमच्या विश्वासावरती शेतकरी खरेदी करतो आहे त्यावेळेस त्याची जबाबदारी, चुकीच्या बियाणाची किंवा चुकीच्या खताची किंवा चुकीच्या औषधाची जबाबदारी पण तुमची असणार आहे याची सूचना आम्ही त्यांना देऊ. जेणेकरून मला वाटते की एक 60 ते 70% तरी कंट्रोल निश्चितपणे त्याच्यामुळे येईल. शेतकऱ्यावर हा प्रयोग केला जातो सातत्याने. यावर्षी याचं कारण आहे की केंद्र शासनाचा नियंत्रित कायदा मागाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती नाही आहे. केंद्र शासनाचा नियंत्रित कायदा जर बियाणं, खतं आणि औषधांच्यावरती आला तर निश्चितपणे ह्याच्यावरती यायला तुम्हाला सोय होणार आहे. आज तुम्ही बघितलं असेल परवाच्या दिवशी प्रेसमध्ये केंद्र शासनाने पहिल्यांदा निर्णय घेतला आहे की आता शेतकरी शेतीचा माल कुठेही विकू शकतो. खरं म्हणजे शेतकऱ्याचाच माल असा आहे की एकमेव उत्पन्न हे तुम्हाला आठवत असेल मी अधिवेशनामध्ये मांडलेला विषय आहे की शेतकऱ्याचा जो मालावरती GST लावता ना तुम्ही बियाणावरती, खतांवरती, तो GST काढा. कारण का शेतकरी पण प्रोड्युसर आहे. शेतकरीसुद्धा एक इंडस्ट्री आहे. शेतकऱ्याला जो GST द्यायला लागतोय 15%, 18%, 22% काय काय ह्याच्यावरती तो GST जो आहे तो GST जर वाचला एका डाळिंबाच्या शेतामध्ये म्हणजे आम्ही कॅल्क्युलेट केलं होतं एका हेक्टर डाळिंबाच्या शेतामध्ये जवळपास 48,000 रुपये GST आहे ना हा द्यायला लागतो त्याच्या औषधांवरती फक्त आणि खतांवरती. हा जर GST वाचला शेतकऱ्याचा तर किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याचं भांडवल जे 1.5 लाख रुपये लागतं ते त्याला 1 लाख रुपयेच लागेल. रेट बाबत सुद्धा MRPच्या प्रिंटेड छापलेले असतात. त्यामध्ये जवळजवळ 33% बेसिक रेटनी ते माल विकतात आणि 66% त्यांना स्कीम आहे बियाणं आणि औषधावर. त्यामुळं ते काय करतात ज्याची जास्त स्कीम आहे तो माल खपायचा प्रयत्न. कस्टमर कन्फ्यूज होतो. शेतकऱ्याला काय सर येणाऱ्या काळामध्ये 2 वर्षामध्ये पुरंदर तालुका या तालुक्यातले घेत असलेली पिकं, घेत असलेली फळबागं याच्या बाबतीमध्ये आम्ही परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण व्हायचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून आम्हाला कुठल्याही कंपनीची बियाणं पण लागणार नाहीत आणि कुठल्याही कंपनीची त्या ठिकाणी आहे ना औषधंसुद्धा लागणार नाहीत. त्याच्यासाठी आम्ही पावलं ऑलरेडी उचलायला सुरुवात करतो आहोत. त्याच्यासाठी लागणारी मदत
कृषी खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेणार आहोत. आज तुम्ही जे म्हणतात, तुमच्या लक्षात आलं का, तुम्ही बघितलं असेल की मागचं 1.5 महिना आपण लॉकडाऊनशी सगळेजण झगडतो आहोत. आज सगळ्यात महत्त्वाचं आहे की यावर्षी हवामान खात्याने सांगितलं की पाऊस चांगला होऊ शकतो. तर त्या काळामध्ये पाऊस जर चांगला झाला तर शेतकऱ्याला उपलब्ध करावं लागणार आहे खरीपाचं सगळं काही. त्यामुळे आज आम्ही जे आपल्या शासनाच्या माध्यमातून उपलब्ध आहे, आणि मला विनंती पण करायची सर्व शेतकऱ्यांना की शासनाच्या माध्यमातून जे उपलब्ध आहे ते आपण घ्या. कुठल्याही प्रकारच्या मागणीला पूरक आम्ही सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करू. खरीपाच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारतो. निघून झालं उद्या आता गेल्याची भरपूर पाऊस पडला, कुठल्या भागाला पाणी नाही आहे, सगळं वाहून गेलं. परिस्थिती निर्माण केली. पण आपण गुंतवणुकीच्या बाजारात त्यांना कामगार काय? पाणी इथे यावं ते प्रस्तावित आहे. जवळजवळ आता बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त पाईपलाईनचे काम मार्गी लावायचं. तर आपण काय कारवाई करणार आहे मग? आपण अभ्यास केला का पाईपलाईनच्या बाबतीमध्ये गुंजवणीच्या? आम्ही काय अभ्यास करणार? आम्ही पत्रकारांना मला काय म्हणायचं आहे, गुंजवणीचं जे पाणी येते 73 किलोमीटरची स्कीम तयार केलेली आहे शासनाने. ती स्कीम जी आहे ती मला स्पष्टपणे सांगायची, ही स्कीम केवळ कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरण्यासाठी आहे. कारण 73 किलोमीटर पाणी 4 इंचानी आणि 6 इंचानी येऊन कुठल्याही क्षेत्राला पाणी पुरवठ्याच्या योजनासुद्धा त्याच्यापेक्षा जास्त इंचाच्या पाईपलाईन असतात आणि कुठलंही क्षेत्र त्याच्यामध्ये इरिगेटेड होऊ शकत नाही. नदीच्या काठाने गुंजवणीच्या धरणापासून गुंजवणी नदी पुढे तिचं रूपांतर होतं नीरा नदीमध्ये. याच्या काठाकाठाने ते पाणी येतं आहे, 73 किलोमीटरवरती येतं आहे. आणि ज्या ठिकाणी ते पाणी आलं पाहिजे अशी माझी संकल्पना आहे की आमची सगळ्यांची संकल्पना आहे. मधल्या काळामध्ये आदरणीय सुप्रियाताईंचंही माझं बोलणं झालं होतं मार्चमध्ये, परंतु लॉकडाऊन झाल्यामुळे आमची एकत्रित मिटिंग झाली नाही. परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, आज मी त्याच्यावरती बोलणं योग्य नाही आहे. कारण मला खात्री आहे माझ्या शेतकऱ्यांचा, माझ्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा निश्चितपणे त्यांनी मला मतरूपी आशीर्वाद दिलेत आणि त्यांना कल्पना आहे की गुंजवणीचं 2 TMC पाणी, हक्काचं असणारं वीरचं पाणी, हक्काचं असणारं पुरंदर उपसाचं 2 TMC पाणी, हक्काचं असणारं जानाई शिरसाईचं 1 TMC पाणी, हक्काचं असणारं डाव्या कालव्याचं 1 TMC पाणी, हे जर सगळं पाणी कॅल्क्युलेट केलं गेलं तर पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास 12 TMC पाणी हे आपल्याला वेगवेगळ्या नदी आणि वेगवेगळ्या धरणांच्या माध्यमातून उपलब्ध होतं आहे. याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही करणार आहोत. गुंजवणीच्या पाण्यावरती राजकारण पण मला करायचं नाही आहे आणि गुंजवणीच्या पाण्यावरती त्या ठिकाणी मला हे पण करायचं नाही. मला एकच म्हणायचं आहे की जे काही होतं आहे ते शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्याचा उन्नत शेतीसाठी त्याचा फायदा झाला पाहिजे. आज जी ती स्कीम बघतो आहोत ती स्कीम केवळ कॉन्ट्रॅक्टरसाठी. आज तुम्ही हे बोलतात पाणी पुरवठ्याची स्कीम जर बघितली 93 कोटीची उरळी आणि फुरसुंगी गावांच्यासाठी जी केलेली आहे, त्या स्कीमचाही अभ्यास मी केला. 93 कोटीपैकी 60 कोटी रुपये खर्च केलेत. काय केलं आहे खर्च काय केलं आहे तर पाईपलाईन केली आहे, फुरसुंगीची केली, उरळीची केली, त्या ठिकाणी सातववाडीची केली, पाण्याच्या टाक्या बांधल्यात. परंतु जिथनं पाणी येतं ते कनेक्शनच केलेलं नाही आहे. ते कनेक्शनच केलं नाही आहे, पाणी नाही आहे, नुसते पाईपलाईन खोदून ठेवलेत इलेक्शनसाठी. असं नाही ना होत. पहिली विहीर खोदली पाहिजे तर पाणी येणार आहे ना. मला हेच म्हणायचं की कधीही आत्तापर्यंत आपल्याकडे त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण नियोजन झालेलं नाही आहे. हा माझा आरोप नाही आहे. मी काही टेक्निकल इंजिनियर नाही आहे, मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. परंतु मला वाटते मी 90% प्रॅक्टिकल काम करणारा माणूस आहे. मला प्रोडक्टिव्ह काम करायची सवय आहे. मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये 100% आपला संपूर्ण तालुका पुरंदर उपसा, जानाई शिरसाई, गुंजवणीचं पाणी, डाव्या कालव्याचं पाणी, वीरच्या धरणामधलं पाणी, नीरा नदीवरचं पाणी याच्या माध्यमातून 100% इरिगेटेड करण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे. आणि ह्याचा पूर्ण प्लॅन ऑलरेडी तयार केलेला आहे. फक्त त्याची जाहिरात करायची सवय नाही. फेज वाईज तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस प्लॅन एक्झिक्यूट होईल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी कल्पना द्यायचा प्रयत्न करू भाऊ आम्ही. अजून काय विचारायचं आहे? काय होतंय? 1695 गेल्या वर्षी जर बियाणं खराब लागलं
माझ्या मालाच लागतो. तर त्या कंपनीला आपण परत यावर्षी बियाणं विक्रीसाठी परवानगी देणार आहे. बियाणं विक्रीची परवानगी स्टेट लेवलला होती. एखादं सॅम्पल, एखादं बियाणं, एखादी बॅग निघाली किंवा एखादा लॉट जर खराब निघला तर त्याला तसं बॅन करता येत नाही स्टेट लेवलला प्रचलित कायद्याप्रमाणे. आपला फोन झाल्यानंतर मी तिथे गेलो, सॅम्पल काढलं, फक्त 2च बॅग होत्या. मला एक खरंच टेस्ट करायचं होतं किंवा आणि भुईमुगाचं आणि सोयाबीनचं मागायचं जसं बोललो तसं जर्मिनेशन सोयाबीन आणि भुईमुगाचं असं आहे की एकावर एक 5 फूट जरी ठेवलीस 6वरती पोट जोडून खालचं पोतं खराब म्हणजे तिची उगवण क्षमता 50%च्या खाली किंवा ट्रान्सपोर्टमध्ये कमरेच्या वरून जरी टाकलं बॅग तरी ते खराब होतं. त्याचा जो पोट असतो तो उगवण्याचा इतका नाजूक असतो. बियाणंच असताना डेलिकेट आहे आणि एखादं सॅम्पल फेल केलं म्हणून तसं ते स्टेट लेवलला प्रचलित कायद्याप्रमाणे बदली करता येत नाही. तरीसुद्धा आपण म्हणले की लोक इथे आणि सॅम्पल काढलं त्याची कोर्ट केस आपल्या इथल्या न्यायालयात दाखल पण केलेली आहे.